जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनो युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, मराठा आरक्षण संबंधित जरांगे पाटील यांनी जो आंदोलन सुरू केलेला, तर त्याचा म्हणजे त्याच्या GR मध्ये त्यांनी सगळे सोयरे, सरसकट मराठा, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या GR मध्ये सगळे सोयरे वगैरेचे जे शब्द आहेत, वाक्य जे आहेत ते तिथं टाकण्यात आले आणि त्यामुळे जरांगे पाटील यांना वाटलं का आता आपला विजय झालाय आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलेला। पुन्हा त्यांनी जे आंदोलन मागे घेतल्यानंतर पुन्हा ते आता बेमुदत उपोषणाला बसलेलेच। आजच्या मितीला त्यांचे 8 दिवस म्हणजे होत आहेत, तब्येत पण त्याची खालवलेली आहे। तसा जरांगे पाटील म्हटलं तर एक प्रामाणिक म्हणजे हा जो आंदोलक आहे प्रामाणिक आहे आणि त्यांची इच्छा आहे की मराठा जो आरक्षण आहे, मराठा समाजातील आजची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट आहे, आर्थिक परिस्थिती, आणि मराठ्यांना जे आहे ते आरक्षण भेटलं पाहिजे। आता त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे निजाम काळामधील काही पुरावे आहेत त्याच्यासाठी शिंदे समिती गठीत केली आहे। त्यांनी पण निजामकालीन पुरावे जे तेलंगणामध्ये पुरावे आहेत तिथून ते मिळवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या निजाम काळातील ज्या नोंदी आहेत ते मराठा म्हणजे हे कुणबी आहेत असे म्हणजे तिथं पुरावे सापडलेले आहेत। आणि मराठा समाजाला तेलंगणामध्ये म्हणजे पहिले पूर्वी हे तेलंगणामधून 1960 मध्ये आपल्या महाराष्ट्रात विलीन झालं, तर तिथं जे त्यांना आरक्षण मिळत होतं ते आता महाराष्ट्रात मिळत नाही मराठा म्हणून। तर तसा बघितलं निजाम काळामध्ये त्यांचे पुरावे कुणबी म्हणून नोंदणी सापडतायत आणि त्या काळामध्ये त्यांना ओबीसी म्हणून म्हणजे गणलं जायचं असं त्यांचं म्हणजे त्या धर्तीवरती महाराष्ट्रात पण भेटायला पाहिजे। त्याचप्रमाणे बॉम्बे गजेटियर मध्ये पण मराठा आणि कुणबी ही वेगळी जात नसून एकच असल्याबाबतचा पण त्या बॉम्बे गजेटियर मध्ये आपल्याला दिसतो। तर त्या अनुषंगाने हे जे पुरावे आहेत याच्यावरनं सरसकट मराठ्यांना कुणबी नोंदणी द्यावे यासाठी म्हणजे जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलेलं। आता त्याच्यामध्ये ज्यांच्या नोंदणी आता सापडलेल्या आहेत, आताच सध्याचा जो GR आहे, आता त्यापूर्वी आपण जो हा 2017चा GR आहे याच्यामध्ये जे रक्त नाते संबंध अंतर्गतचा GR आहे, तर याच्यामध्ये पण म्हणजे स्पष्ट आहे, फक्त याच्यामध्ये सगळे सोयरे हे ऍड करण्यात आलेले। आता जर 2017चा जर GR आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे उपलब्ध असल्यास वैधता प्रमाणपत्र। आता सदरचे वैधता प्रमाणपत्र दाखल केले असल्यास सदर वैधता प्रमाणपत्रास महत्वाचा पुरावा म्हणून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे, हा 2017चा नियम आहे। आता पुढे त्यांनी स्पष्टीकरण मध्ये केवळ उल्लेख केलेले दस्तावेज सादर करणे याचा अर्थ अर्जदाराची साबितीच्या भारापासून मुक्तता झाली असा होणार नाही। म्हणजे इथं त्यांना साबित करावं लागेल, इथं सिद्ध करावं लागेल का तुम्ही जे रक्त नाते संबंध आहेत ते तुमचे ते म्हणजे ती तुम्हाला वंशावळ सिद्ध करावी लागणार आहे आणि त्याच्या अनुरूप तुम्हाला म्हणजे पितृसत्ताक म्हणजे ब्लड रिलेटिव्ह, तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथं सिद्ध करणं गरजेचे, पुरावे तिथं देणे गरजेचे। हा 2017चा GR आहे। आता जो GR म्हणजे ह्यांनी मराठा जे आंदोलन म्हणजे संपवण्यासाठी जे शासनाने जो म्हणजे इथं अधिसूचना आपण म्हणू, हे सध्या कायदा याला म्हणजे समजता येणार नाही, कारण जोपर्यंत हे मंत्रिमंडळात म्हणजे अधिवेशनामध्ये हे पारित होत नाही तोपर्यंत हा कायदा होत नाही। मात्र अधिसूचनेनुसार
आता सगळे सोयरे हा शब्द त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आज सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यांमधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्याचा समावेश असेल. आता हे जे आहे हे म्हणजे ब्लड रिलेटिव्ह म्हणजे ते आहे. आता याच्यामध्ये यांनी जे सगळे सोयरे आणि सजातीय विवाह हे दोन शब्द म्हणजे ऍड केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जे नियम 5 आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तातील काका, पुतणे, भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहे. म्हणजे याचाच अर्थ ब्लड रिलेटिव्ह. आता अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीचे नोंद मिळालेल्या नागरिकांचे रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्त नातेसंबंधातील सदस्याचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणी विनियम 2012 नुसार त्यांना ही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. आता इथं जे त्यांनी विस्तृत म्हणजे इथं दाखवलेलं आहे ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे हा महत्वाचा इथं त्यांनी पॉइंट मांडलेला आहे. मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरेकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र आता इथं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरेकी होतात त्या गणगोतात किंवा त्यांच्या सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील. तर हा म्हणजे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता ह्या जीआरचा म्हणजे आपण जर म्हणजे सारांश काढला तर ज्यांच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे त्यांच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये म्हणजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये ते कुणबीचे जात प्रमाणपत्र आणि कुणबीची व्हॅलिडिटी देण्यासाठी संदर्भात आहे. मात्र इथं पितृसत्ताक पद्धतीने म्हणजे 2017चा जो जीआर आहे तोच म्हणजे कायम ठेवण्यात आलेला आहे आणि ते सिद्ध करायचे आणि जर ते सिद्ध करायचे पुरावे नसल तर मग ती ग्रह चौकशी होईल. आता जातीचा दाखला काढण्यासाठी ग्रह चौकशी म्हणजे ते तिथं मंडळ अधिकारी किंवा त्यांच्या अंडरमध्ये असणारे तलाठी हे करणारे आणि जात पडताळणी म्हणजे ज्यावेळेस आपण कास्ट व्हॅलिडिटीसाठी टाकणार त्यावेळेस ग्रह चौकशी जी आहे ती दक्षता पथक जी समिती असते त्याच्यामध्ये म्हणजे गृह विभागाचे म्हणजे पोलीस खात्याचे अधिकारी असतात तर ते चौकशी करून तो अहवाल देतील. आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे का जातीचे दाखले मिळवताना जास्त अडचण येत नाही. मात्र ज्यावेळेस आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणीसाठी आपण अर्ज करतो तर त्यावेळेस आपले अनेक अर्ज जे आहेत ते म्हणजे त्रुटी येते आणि रिजेक्ट होतात. असं पण अनेक वेळा पाहिलेलं आहे की जिथं ग्रह चौकशी होऊन पण अनेकांना जात पडताळणीचे दाखले कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही. तर एकंदरीत हे जरांगे पाटलांना हे समजलं का आपल्याला म्हणजे आपली फसगत झालेली आहे
किंवा आपल्याला म्हणजे पाहिजे तसा जो आहे निर्णय याच्यामध्ये दिसत नाही आणि म्हणून ते पुन्हा जे आहे आपले उपोषणाला बसलेले आहेत. आता पाहूया, आता सध्या तरी म्हणजे अधिवेशन नाहीये आणि आता पुढे समजा आता लोकसभेच्या इलेक्शन लागल्या, त्याच्यानंतर आचारसंहिता लागते, तर हा जो मुद्दा आहे तो आणखी रेंगाळत जाणार आहे. परंतु काळजी वाटते जरांगे पाटलांच्या उपोषणाची. तर पाहूया आता पुढं काय होतोय. परंतु एक नक्की आहे, हा जो GR आहे, सगळे सोयरे किंवा आंतरजाती सजातीय विवाहातून नातेसंबंध तयार, हे वाक्य फक्त ते 2017च्या GR मध्ये ऍड केलेले. बाकीची पद्धत आहे तीच आहे, काहीही बदल नाही. आता जरांगे पाटलांचा जो म्हणजे मागणी होती, निजाम काळातील पुरावे आहेत, बॉम्बे गजेटियर मध्ये पण मराठा म्हणजेच कुणबी आहेत, तर मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी होती. परंतु त्या मागणीला आता थोडीशी दिशा शासनाने बदलून ती आणले कुणबी त्या नोंदणी ज्यांना सापडतात त्यांनी, आणि त्याच्यामध्ये काही शब्द ऍड करण्यात आलेले. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.